सुधागड एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय कळंबोली. स्टँडर्ड 6 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 12 पर्सेंटेज. आपल्याला या प्रकरणामध्ये पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी किंवा शतमान म्हणजे काय ते आपल्याला पाहायचं आहे. पर्सेंटेज याचा अर्थ पर आणि सेंट. पर मीन्स प्रत्येक, सेंट मीन्स 100. 100पैकी किती ते आपल्याला काढायचं आहे. पर्सेंटेज म्हणजे 100पैकी किती, पर्सेंट 100पैकी. पहिला मुद्दा आपल्याला पाहायचा आहे पेज नंबर 61. पर्सेंटेज इन द फॉर्म ऑफ फ्रॅक्शन. फ्रॅक्शनच्या स्वरूपामध्ये पर्सेंटेज कसं लिहितात ते दिलेले आहेत. 50% चिन्हाच्या स्वरूपामध्ये 50% दिलेले आहेत. मीन्स 50 पार्ट्स ऑफ टोटल ऑफ 100 म्हणजे 100पैकी 50 भाग असा त्याचा अर्थ आहे. सो 50 आउट ऑफ 100 असे आपण म्हणतो. और 50 अपॉन 100 100पैकी 50. और त्याचं जर आपण कन्वर्शन केलं 1/2 पार्ट असाही त्याचा अर्थ होतो. 25% मीन्स 25 पार्ट्स आउट ऑफ 100 and 25 upon 100 means 1/4 part of the whole of total. 35% means 35 part out of 100 means 35 upon 100 equal to 7 upon 20 part of the whole. नंतरचा भाग आपल्याला पाहायचा आहे द फ्रॅक्शन इन द फॉर्म ऑफ पर्सेंटेज. जर आपल्याला फ्रॅक्शन दिलं असेल तर त्याचं पर्सेंटेजमध्ये रूपांतर कसं करायचं ते आपल्याला पाहायचं. पर्सेंटेज म्हणजे 100पैकी किती ते काढायचं. म्हणजे डिनॉमिनेटर आपल्याला 100 आलं पाहिजे हे पाहायचं. पेज नंबर 62 वरती सेकंड पार्ट दिलेलं आहे पहा. द फ्रॅक्शन इन द फॉर्म ऑफ पर्सेंटेज. पहिलं उदाहरण दिलेलं आहे 3/4. 3/4 म्हणजे 4पैकी 3 भाग असा त्याचा अर्थ आहे. आता 4पैकी 3 तर 4चं आपल्याला 100 करायचं आहे. म्हणजे 100पैकी किती ते पर्सेंटेज काढायचं आपल्याला. 100पैकी किती, मग 4चं 100 करण्यासाठी आपल्याला 4ला 25नं मल्टिप्लाय करायचं आहे. मग 4ला जर आपण 25नं मल्टिप्लाय केला तर आपल्याला ज्यावेळेस आपण डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो त्यावेळेस आपल्याला न्यूमिनेटरला सुद्धा त्याच संख्येनं मल्टिप्लाय करायचं. म्हणजे किंमत बदलत नाही. म्हणून 4 × 25 3 × 25. मग न्यूमिनेटर आणि डिनॉमिनेटर सारख्याच संख्येनं गुणायचं. 4 × 25 100 झालं आणि 3 × 25 75 झालं. म्हणजे 75 पार्ट आउट ऑफ 100 म्हणजे 3/4 पार्ट ऑफ टोटल. म्हणजेच 75 अपॉन 100 मीन्स 75%. 100पैकी 75 असा त्याचा अर्थ होतो. 2/5 याचं जर आपल्याला पर्सेंटेजमध्ये रूपांतर करायचं असेल तर 5चं आपल्याला 100 केलं पाहिजे. 5चं 100. मग 5चं 100 करताना 5ला आपल्याला 20नं मल्टिप्लाय करायला लागेल. ज्यावेळेस डिनॉमिनेटरला 20नं मल्टिप्लाय करायचं त्यावेळेस न्यूमिनेटरला सुद्धा 20नं मल्टिप्लाय करायचं. 5ला 20नं गुणायचं, 2ला पण 20नं गुणायचं. म्हणजे 5ला 20नं गुणलं 100 आलं. 100पैकी 2 × 20 40 आलं. 40 अपॉन 100. 2/5 पार्ट ऑफ द टोटल इज 40 अपॉन 100 और 40% असा त्याचा अर्थ आहे. आता या पद्धतीने आपल्याला काही उदाहरणं इथं सोडवून दिलेली आहेत. ते उदाहरणं सोडवलेली उदाहरणं आपण पहिल्यांदा पाहूया, व्यवस्थित समजून घेऊया. पहिल्यांदा 100पैकी किती ते काढायचं आहे म्हणजे आपल्याला त्याची तुलना करता येते किंवा सोडवता येतं. नाव आहे नो
महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे इथं. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कॅन बी यूज्ड टू मेक द डिनॉमिनेटर 100. आपल्याला जर पर्सेंटेज काढायचं असेल तर डिनॉमिनेटर आपल्याला 100 आणावा लागतो. म्हणजे 100पैकी किती ते आपल्याला काढायला लागतं. इथं आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. लास्ट इयर गिरी प्रेमी ग्रुप प्लांटेड 75 trees. Of these 48 trees flourished. गिरीप्रेमी ग्रुप आहे त्याने 75 झाडं लावली, त्यापैकी 48 झाडं लागून निघाली. द कर्मवीर ग्रुप प्लांटेड 50 trees. कर्मवीर ग्रुपने 50 झाडं लावली. ऑफ विच 35 फ्लोरिस्ट. 35 झाडं लागून निघाली. विच ग्रुप वॉज मोर सक्सेसफुल इन कॉन्झर्विंग द ट्रीज दे हॅड प्लांटेड. तर कोणता ग्रुप सक्सेस झाला झाडं जगवण्यामध्ये ते आपल्याला काढायचं आहे. आता 75 झाडापैकी गिरीप्रेमी ग्रुपचे 75 झाडापैकी 48 झाडं जगलेले आहेत आणि कर्मवीर ग्रुपचे 50 झाडापैकी 35 झाडं जगलेले आहेत. तर आपल्याला कोणता ग्रुप सक्सेस झाला ते काढायचे आहे. ते काढत असताना आपल्याला 75पैकी 48 झाडं जगली तर 100पैकी किती ते काढायचं. त्या ग्रुपचे वेगळे काढायचे, पर्सेंटेज काढायचं. आणि कर्मवीर ग्रुपचे 50पैकी 35 झाडं जगलेले आहेत तर 100पैकी किती जगली ते आपल्याला पर्सेंटेज काढायचे आहेत. खाली आपल्याला उदाहरण सोडवून दिलेले. समजा गिरीप्रेमी ग्रुपचा आपण A% झाडं असं जगली असं गृहीत धरायचं आहे आणि कर्मवीर ग्रुपचे B% झाडं जगली असं गृहीत धरायचं आहे. द गिरीप्रेमी रेशो ऑफ द सर्वायविंग ट्रीज टू प्लांटेड ट्रीज A% and also 48 out of 75. Therefore त्याचं एक्झाम्पल तयार होईल की इथे 75पैकी 48 झाडं जगली. उदाहरण कसं तयार करायचं पहा. उजव्या राईट साईडला 75पैकी 48 म्हणजे 48/75 मध्ये इक्वल चिन्ह आहे. तर 100पैकी A झाडं जगली असं आपण गृहीत धरायचं आहे. Aची किंमत काढायची. 100पैकी A झाडं जगली असं गृहीत धरायचं. 75पैकी 48 तर आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे. आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे पाठीमागच्या प्रकरणामध्ये. दोन्ही बाजूला 100 गुणायचं. दोन्ही बाजूला 100 गुणल्यास इथं 100 कॅन्सल झाले. याचं जर उत्तर काढलं आपण 75 आणि 100 इथं 25 त्रिकचा भाग जाईल. 25 चोक 100 आणि मग जर आपण याचं उत्तर काढलं तर त्याचं उत्तर येतं 64. म्हणजे हा जो गिरीप्रेमी ग्रुप आहे त्याचं पर्सेंटेज आलं 64. त्याच पद्धतीने इथं कर्मवीर ग्रुपचं पर्सेंटेज काढायचं आहे. 50पैकी त्यांची 35 झाडं जगली तर 100पैकी B झाडं जगली असं आपण गृहीत धरायचं आहे. ते सोडवायचं उदाहरण. सोडवायचं कसं ते आपण पाहिलेलं आहे. दोन्ही बाजूला आपल्याला मल्टिप्लाय 100 टू बोथ साईड्स. 100ने मल्टिप्लाय करायचं. 100 कॅन्सल झाली. B इक्वल टू इथे 50चे दुप्पट आहे 100. 50 1 50 50 दोन्ही 100 35 आणि 2चा गुणाकार केला आपण तर ते 70 येतं. इथे गिरीप्रेमी ग्रुपचे 64% झाडं जगलीत आणि कर्मवीर ग्रुपचे 70% झाडं जगलीत. म्हणजे इथं कर्मवीर ग्रुप सक्सेस झालेला आहे. Therefore, the Karmavir group was more successful in conserving the trees they had planted. ज्या दोन ग्रुपपैकी कर्मवीर ग्रुप हा गिरीप्रेमी ग्रुपपेक्षा सक्सेस झालेला आहे असं आपल्याला दिलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. इन खटाव तालुका it was decided to make 200 ponds
in Warugaon and 300 pounds in Jakhangaon. Of these, 120 pounds in Waradgaon were completed at the end of May, while the Jakhangaon work was completed in 165 pounds. In which village is greater proportion to the work completed? आता इथं सुद्धा तसंच दिलेलं आहे की वरडगावमध्ये आणि जाखणगावमध्ये काही पॉन्ड्स तलाव बांधायचे आहेत. तर वरडगावमध्ये 200 पैकी 120 पॉन्ड्स बांधून झाले मी अखेर. तर 100 पैकी किती ते काढायचं. जाखणगावमध्ये 300 पैकी 165 बांधून झाले. तर 100 पैकी किती काढायचे. इकडे जे आपण उदाहरण सोडवलं त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. मग इथं वरडगावमध्ये 60% आला आणि जाखणगावमध्ये 55% आला. ग्रेटर proportion of work was completed in वरडगावमध्ये जाखणगावपेक्षा जास्त काम झालेलं आहे असं इथं आपल्याला दिलेलं आहे. त्याच पद्धतीने इथं खाली काही 2 उदाहरणं इथं सोडवून दिलेली आहेत. वाचा, समजून घ्या. इथे आपण प्रॅक्टिस सेट 30मध्ये सॉल्व द फॉलोइंग आपण पहिलं उदाहरण सोडवायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे, शबाना स्कोअर्ड 736 मार्क्स आउट ऑफ 800 in her exam. What was the percentage they scored? शबानाला 800 पैकी 736 मार्क मिळाले. तर किती टक्के मार्क मिळाले ते आपल्याला काढायचे. तिला A% मार्क मिळाले असं आपण गृहीत धरायचं. 100 पैकी A मिळाले. लेट बी द स्कोअर्ड A%. आता इथे पण उदाहरण तयार करायचं की 800 पैकी 336 म्हणजे 736 म्हणजे 736 अपॉन 800 आणि A अपॉन 100. A अपॉन 100 इक्वल टू 36 अपॉन 800. या पद्धतीने पहिल्यांदा उदाहरण तयार करायचं. म्हणजे 800 पैकी 336 तर 100 पैकी किती, या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे. मग नेहमी या पद्धतीने मल्टिप्लाय बाय 100 टू बोथ साइड्स. हे इक्वल टू 0 100 वरचे 2 शून्य, 8 वरचे 2 शून्य गेले. 736ला आपण 8ने भागलं तर आपलं 92 उत्तर येतं. म्हणजे A इक्वल टू 736 अपॉन 8 इक्वल टू 92. C स्कोअर 92%. या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचे. दुसरं उदाहरण दिलेलं आहे. लक्षात आलं का पहा. उदाहरण तयार करताना 800 पैकी 736 मार्क मिळाले तर 100 पैकी किती असं उदाहरण तयार करायचं आणि ते आपण सोडवायचं आहे. सेकंड एक्झाम्पल आहे, देर आर 500 स्टुडंट्स इन the school. In Dayanda village, if 350 of them can swim, what percent them can swim and what percent cannot? दयांडा गावामध्ये 500 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येते. तर किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येते आणि किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही ते आपल्याला काढायचं आहे. आता त्याच पद्धतीने A% किंवा B% आपण अक्षर घ्यायचं. तर
500 पैकी लेट बी A% स्टुडंट्स कॅन स्विम असं आपण गृहीत धरलं तर एक्झाम्पल कसं तयार होईल. 500 पैकी 350 आउट ऑफ 500 350 तर 100 पैकी किती. A/100 इक्वल टू 350/500. हे जर आपण उदाहरण सोडवलं मल्टिप्लाय बाय 100 टू बोथ साईड्स केला 100 कॅन्सल झाले. A इक्वल टू 350/2 0 कॅन्सल होतील. 350/5 इक्वल टू A इक्वल टू 70 असं त्याचं उत्तर येईल. मग 70% स्टुडंट्स कॅन बी स्विम म्हणजे 500 पैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येते म्हणजे 70% विद्यार्थ्यांना पोहता येते. आता राहिले विद्यार्थी 30% विद्यार्थ्यांना पोहता येत नाही. 30% स्टुडंट्स कॅन स्विम. या पद्धतीने उदाहरणं पुढचे सोडवायचे आहेत. तिसरं उदाहरण दिलेलं आहे. प्रकाश showed Jawar on 75% of the 19,500 square meter of his land. On how many square meter did he actually plant Jawar? प्रकाशनं त्याच्या शेतामध्ये ज्वारी पेरली तर त्याच्याकडे शेत आहे 19,500 स्क्वेअर मीटर. त्याच्यापैकी 75% क्षेत्रावर त्यांनी ज्वारी पेरली. तर किती क्षेत्रावर ज्वारी पेरली ते आपल्याला काढायचं आहे. हे जर उदाहरण आपण सोडवायचं झालं तर 75% मीन्स 100 पैकी 75. तर 19,500 पैकी आपण A, B, C कोणतेही अक्षर मानू. हे जे डाव्या बाजूला लेफ्ट साईडला A/19,500 येईल आणि उजव्या बाजूला 75/100 येईल. सॉरी, लेफ्ट साईडला A/19,500 इक्वल टू 75/100. हे जर उदाहरण आपण सोडवले या पद्धतीने बाकीचे उदाहरणं सोडवायचे आहेत. सोडवा. काय अडचण असेल विचारा, प्रयत्न करा. ठीक आहे. दिलेली उदाहरणं आहेत ते व्यवस्थित समजून घ्या म्हणजे हे उदाहरण आपल्याला सोडवता येतील. ठीक आहे.